पाहिजेत हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अचलपूर शहर द्वारा संचालित श्रीमती उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दुलागेटजवळ अचलपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती 100% अनुदानित 17-2026 ते 2027 करिता घड्याळी तासिका तत्वावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची पदे भरणे आहे। मित्रांनो, कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे श्रीमती उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय। दिलेले कनिष्ठ महाविद्यालय 100% अनुदानित आहे। पत्ता दिला आहे। शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अचलपूर। शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता घड्याळी तासिका तत्वावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, शैक्षणिक योग्यता, पदसंख्या। अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक योग्यता MA इंग्रजी द्वितीय श्रेणी BEd। इंग्रजी विषयामध्ये उमेदवारांकडे MA ची डिग्री असणे आवश्यक आहे, मास्टर डिग्री। त्याचबरोबर MA इंग्रजी द्वितीय श्रेणी सेकंड क्लासमध्ये असणे आवश्यक आहे आणि BEd। पदसंख्या 1 जागा। त्यानंतर अनुक्रमांक 2 शैक्षणिक योग्यता MSc गणित द्वितीय श्रेणी BEd म्हणजेच MSc मॅथमॅटिक्स सेकंड क्लास BEd ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयाकरिता। पदसंख्या 1 जागा। इन्फॉर्मेशन सूचना। वरील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक 10/8/2026 10 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 12 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत अर्ज करावेत। उमेदवारांना सूचना आहे, ज्यांच्याकडे रकान्यात दिलेली शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच MA इंग्रजी BEd आहे आणि MSc मॅथमॅटिक्स सेकंड क्लास BEd आहे, अशा उमेदवारांनी किंवा वर दिलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयात कामकाजाच्या दिवशी म्हणजेच वर्किंग डेजमध्ये सकाळी 12 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचे आहे। प्राचार्य श्रीमती उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय अचलपूर। जाहिरात क्रमांक 2 अल्पसंख्याक संस्था राष्ट्र जागृती बहुउद्देशीय विकास संस्थाचे डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा लातूर गौसपुरा कोलेनगर लातूर। मित्रांनो, दिलेली जाहिरात लातूर जिल्ह्यातील आहे। शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे राष्ट्र जागृती बहुउद्देशीय विकास संस्था। या संस्थाचे शाळेचे नाव दिले आहे डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा लातूर। पत्ता आहे गौसपुरा कोलेनगर लातूर। पाहिजेत उपरोक्त शाळेतील 100% अनुदानित वर्गावर खालील जागा भरावयाच्या आहे। तर दिलेल्या शाळेतील वर दिलेल्या शाळेतील 100% अनुदानित वर्गावर खालील जागा भरण्यात येत आहे किंवा भरावयाच्या आहेत। पात्र उमेदवारांनी दिनांक 15/8/2026 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी 11 ते 2 या वेळेत उपरोक्त पत्त्यावर मूळ कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे। तर उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहेत अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 15 ऑगस्ट 2026 15/8/2026 वार शनिवार आहे, शनिवार रोजी वेळ आहे 11 ते 2 या वेळेत मुलाखतीची वेळ आहे 11 ते 2 या वेळेत उपरोक्त पत्त्यावर वर दिलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे किंवा हजर राहायचे आहे। रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव, पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा शिक्षण सेवक प्राथमिक पदवीधर। शिक्षण सेवक पद नेमण्यात येत आहे प्राथमिक पदवीधर। पदसंख्या 1 जागा, संख्या 1 जागा। पात्रता शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक योग्यता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA BEd उर्दू माध्यम प्लस TET उत्तीर्ण किंवा पात्र। TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र किंवा BA BEd उर्दू माध्यम प्लस CTET पात्र किंवा उत्तीर्ण। CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र। सचिव अध्यक्ष राष्ट्र जागृती बहुउद्देशीय विकास संस्था लातूर। जाहिरात क्रमांक 3 पाहिजेत सुगत शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ अल्पसंख्याक दर्जाप्राप्त या संस्थेद्वारा संचालित
पीपल्स कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाघापूर यवतमाळ प्रस्तावित 80% अनुदानाकरिता. मित्रांनो, दिलेली जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अल्पसंख्याक संस्था आहे. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे सुगत शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ आणि महाविद्यालयाचे नाव दिले आहे, कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव पीपल्स कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाघापूर यवतमाळ. दिलेले कनिष्ठ महाविद्यालय 80% अनुदानित आहे किंवा अनुदानाकरिता प्रस्तावित आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक, पदसंख्या 1 जागा, प्रवर्ग खुला, ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. वेतनश्रेणी शासकीय नियमाप्रमाणे. इन्फॉर्मेशन सूचना या पदाकरिता कमीत कमी 12वी विज्ञान पास पात्रताधारकांनी दिनांक 14/8/2026 14 ऑगस्ट 2026 सकाळी 11 वाजता पीपल्स कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाघापूर या ठिकाणी मूळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, दिलेल्या पदाकरिता म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक किंवा लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरिता कमीत कमी 12th सायन्स पास म्हणजेच 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कमीत कमी शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. 12th सायन्स पास. अशा 12th सायन्स पास पात्रताधारक उमेदवारांनी किंवा पात्रताधारकांनी दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे 14 ऑगस्ट 2026. मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे पीपल्स कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाघापूर. या दिलेल्या ठिकाणी किंवा स्थळी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह उपस्थित राहायचे आहे. दिनांक 5/8/2026 यवतमाळ. सचिव सुगत शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ. जाहिरात क्रमांक 4 पाहिजेत हरिजन शिक्षण सहाय्यक मंडळ तालुका जिल्हा वर्धा रजिस्टर नंबर F22W वर्धा द्वारा संचालित नवजीवन छात्रालय वर्धा. मित्रांनो, ही जाहिरात नवजीवन छात्रालय वर्धा जिल्ह्यातील आहे. GS कॉलेज समोर जमनालाल बजाज मार्ग सिव्हिल लाईन वर्धा. पत्ता दिला आहे GS कॉलेज समोर जमनालाल बजाज मार्ग सिव्हिल लाईन वर्धा. माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 3/8/2026 3 ऑगस्ट 2026. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा किंवा पोस्ट नेम स्वयंपाकी स्त्री/पुरुष. स्वयंपाकी नेमण्यात येत आहे किंवा स्वयंपाकी या पदाची भरती करण्यात येत आहे स्त्री किंवा पुरुषामधून म्हणजेच महिला किंवा पुरुषामधून स्वयंपाकी हे पद भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता 10वी म्हणजेच मॅट्रिक उत्तीर्ण किंवा 10वी पास. मानधन 8,500 8,500 रुपये मानधन या पदासाठी दिले जाणार आहे. वयोमर्यादा एज लिमिट 18 ते 32. शासकीय नियमानुसार वयामध्ये शिथिलता देण्यात येईल किंवा येतील 18 ते 32 शासकीय नियमानुसार वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. 18 ते 32 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकतो आणि शासकीय नियमानुसार वयामध्ये शिथिलता देण्यात येतील. इन्फॉर्मेशन सूचना वरील पदाचे मानधन शासनाच्या नियमाप्रमाणे आहे. वरील पदासाठी मानधन शासनाच्या नियमाप्रमाणे दिले आहे. वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक मूळ कागदपत्रासह दिनांक 12/8/2026 म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोज बुधवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्वखर्चाने हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, वरील पदाचे मानधन शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणार आहे. वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस म्हणजे स्वतः थेट मुलाखतीस उमेदवारांनी सोबत आवश्यक मूळ कागदपत्रासह ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह मुलाखतीचा दिनांक दिला आहे 12 ऑगस्ट 2026 रोज आहे बुधवार आणि वेळ आहे मुलाखतीची सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहायचे आहे. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. मोबाईल नंबर 8390647130. अध्यक्ष/सचिव नवजीवन छात्रालय वर्धा. जाहिरात क्रमांक 5 श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेचे न्यू कॉलेज कोल्हापूर. ॲड्रेस 1061 एवार्ड शिवाजीपेठ कोल्हापूर 416012. मित्रांनो, दिलेली जाहिरात कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. कॉलेजचे नाव दिले आहे न्यू कॉलेज कोल्हापूर आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर.
CHB शिक्षक पाहिजेत. CHB म्हणजेच क्लॉक अवर बेसिस, तासिका तत्त्वावर, घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षक नेमण्यात येत आहे किंवा CHB शिक्षक भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027 मध्ये स्थानिक निवड समितीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर CHB अनुदानित विभागाकडे खालील विषयांची शिक्षक पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027 मध्ये स्थानिक निवड समितीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर म्हणजेच CHB क्लॉक अवर बेसिस तत्त्वावर शिक्षक नेमण्यात येत आहे. अनुदानित विभागाकडे खालील विषयांची शिक्षक पदे भरावयाची आहेत. तर या ठिकाणी दिलेल्या कॉलेजमध्ये अनुदानित विभाग आहे. या अनुदानित विभागाकडे खालील विषयांची पदे किंवा खालील विषयांची शिक्षकाची पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, विषयाचे नाव सब्जेक्ट नेम इलेक्ट्रॉनिक्स, पदसंख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे इलेक्ट्रॉनिक्स या विषयाच्या. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, विषयाचे नाव संख्याशास्त्र, संख्याशास्त्र या विषयाच्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या 3 जागा भरण्यात येत आहे आणि संख्याशास्त्र या विषयाच्या 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक योग्यता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc, दिलेल्या विषयामध्ये MSc म्हणजेच MSc इलेक्ट्रॉनिक्स आणि MSc संख्याशास्त्र असणे आवश्यक आहे. सोबत सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पात्र, सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, राज्य पात्रता परीक्षा किंवा MSc नेट एक्झाम उत्तीर्ण, नेट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा MSc PhD किंवा उमेदवार MSc PhD असणे आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता आहे. इन्फॉर्मेशन सूचना नियम व अटी 1, वरील सर्व पदांचे सेवा व शैक्षणिक नियम, शैक्षणिक अर्हता इत्यादी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व महाराष्ट्र शासन यांच्या नियमानुसार असतील. तर वर दिलेल्या सर्व पदांचे सेवा व शैक्षणिक नियम, शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता इत्यादी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व महाराष्ट्र शासन यांच्या नियमानुसार असतील. 2 किंवा राहणार आहे. 2, पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रतीसह मुलाखतीस स्वखर्चाने शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात समक्ष हजर राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, ज्या उमेदवारांकडे दिलेली शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन आणि एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स व त्या ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटच्या सत्यप्रतीसह उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने, मुलाखतीचा दिनांक आहे, दिवस आहे शुक्रवार, दिनांक आहे 7 ऑगस्ट 2026 रोजी, मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10 वाजता, मुलाखतीचे ठिकाण आहे कॉलेजचे कार्यालयात समक्ष किंवा प्रत्यक्ष उमेदवारांनी हजर राहायचे आहे. श्रीमती डॉक्टर AR कांबळे, प्रभारी प्राचार्य, न्यू कॉलेज कोल्हापूर. डॉक्टर KG पाटील, चेअरमन, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर. जाहिरात क्रमांक 6, अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोड, धनगरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात खालीलप्रमाणे अध्यापक नेमणे आहेत. मित्रांनो, ही जाहिरात अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोड, धनगरवाडी येथील एका नामांकित संस्था आहे आणि या संस्थेच्या निवासी माध्यमिक शाळा आहे व उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात खाली दिल्याप्रमाणे अध्यापक नेमण्यात येत आहे किंवा अध्यापक नेमणे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. विषय पात्रता, सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र, पात्रता MSc केमिस्ट्री, MSc रसायनशास्त्र और BE चालेल. त्यानंतर आहे विषय सोशल सायन्स सामाजिक शास्त्रे, शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक योग्यता MA जॉग्रफी, MA भूगोल विषयामध्ये MA आवश्यक आहे, MA हिस्ट्री, MA इतिहास सोबतच BEd. त्यानंतर आहे विषय इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA BEd म्हणजेच MA इंग्रजी BEd, MA इंग्लिश BEd ही शैक्षणिक पात्रता आहे इंग्रजी विषयाकरिता. तर या ठिकाणी 3 विषयांची जागा भरण्यात येत आहे. केमिस्ट्री, रसायनशास्त्र, सोशल सायन्स सामाजिक शास्त्रे
आणि इंग्रजी विषयाची जागा भरण्यात येत आहे आणि ही शैक्षणिक पात्रता दिली आहे. पार्ट टाईम अथवा फुल टाईम उमेदवारांना ज्या पद्धतीने नोकरी करायची आहे त्या पद्धतीने त्यांच्यानुसार या ठिकाणी अल्टरनेटिव्ह मिळणार आहे. पार्ट टाईम करायची असेल तर पार्ट टाईमसाठी अप्लाय करू शकता अथवा फुल टाईम तुम्हाला या ठिकाणी नोकरी करायची असेल तर फुल टाईमसुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. इन्फॉर्मेशन सूचना आकर्षक वेतन अट्रॅक्टिव्ह सॅलरी मिळणार आहे. आवश्यकतेनुसार निवास व मेसची सुविधा उपलब्ध. उमेदवारांना आवश्यक असेल तर आवश्यकतेनुसार निवास राहण्याची व्यवस्था आहे व मेसची सुविधा उपलब्ध म्हणजेच या ठिकाणी बोर्डिंग व्यवस्था आहे आणि जेवणाची व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. मेसची सुविधा उपलब्ध. स्वहस्ताक्षरातील अर्जासह खालील व्हॉट्सअप नंबरवर पाठवावेत. तर उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा नंबरवर आपला अर्ज पाठवून द्यायचा आहे. व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे 8087887464. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.